चला सामना सुरू होतो. द्वितीय फेरीची दुसरी लढत टीम मानिवली चंदू आणि त्यांच्या विरुद्ध टीम जयमान कान्होल या दोन संघांच्या दरम्यान रंगलं जाणारे हे द्वंद्व युद्ध. ओपनिंग पेअर मैदानाकडे दाखल झाले. मुकेश आणि त्यांच्या साथीने रोहित. 5 ओव्हरची ही मॅच आहे. सामना सुरू होता. क्षेत्ररक्षण सज्ज झाले जयमान कान्होल संघाचा. स्पर्धेचा चौथा दिवस. स्पर्धा तुम्ही एन्जॉय करतायत. आमदार चषक 2021 क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा आणि सध्याच्या घडीला मैदानामध्ये द्वितीय फेरीचा हा दुसरा सामना इथे रंगतोय. जयमान कान्होल आणि त्यांच्या विरुद्ध मैदानामध्ये संघ सज्ज झालाय तो म्हणजेच बॅटिंग करता मानिवली. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत रोहित धुमाल ज्यानं पहिल्या मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड पटकावला होता आणि बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना सुधीर आगिले. विषयमध्ये 2 फिल्डर वाटेश लॉंग ऑफ आणि वाटेश लॉंग ऑन मॅन्डेटरी पॉवर प्ले. पहिल्या षटक वरती विकेट कमिटी बॉक्सकडून सुधीर तयार. पहिलाच बॉल फुल टॉस. भन्नाट वेग होता. टायमिंग होत नाहीये. गती जबरदस्त होती या बॉलवरती आणि फलंदाजाचा प्रयत्न आहे ते मात्र फसला. डॉट बॉलनं स्पेलला सुरुवात करत असताना बॉलर सुधीर आगिवले. गती दर्जेदार आहे या गोलंदाजाकडे. नेहमीच वेगासाठी ते ओळखले जातात आणि पहिल्याच बॉलवरती आपल्या गतीचा परिचय इथे करून देत असताना टीम मानिवली संघाच्या विरुद्ध खेळत असताना बॅट्समन रोहित धुमालला हाय तो डॉट बॉल. यावेळेला विषयमध्ये लॉफ केलाय. फटकाय बॉल हवेत होता. निघून येतो सीमारेषा पार. हिट्स आउट ऑफ द पार्क. हवेचा प्रवाह इथे साथ देत होता उज्ज्वल बॅट्समनला. बॉलला डिस्टन्स क्लिअर करत असताना सरळ गाठले सीमारेषा. आहे तो षटकार. षटकार आहे. वाऱ्याचा वेग कुठेतरी साथ देतो कॉमेडी बॉक्स इन कडून उजव्या त्याचा बॅट्समनला आणि त्याचा फायदा त्याचा ऍडव्हान्टेज त्याचा नॅचरल बेनिफिट इथे मिळालं बॅटिंग करणाऱ्या मानिवली टीमला. षटकारांना टीमचा दाफला कुठे बॅट्समन हॅलो चेक ऑन साइडला स्वीप केला. आणखीन एक देखील असतो. गॅप मध्ये ढकलला हा बॉल. पॉवर प्लेचा सुयोग्य वापर आणि चेंडू करतोय स्कोरलेग सीमारेषेसमोर. हा तो चौकार. या 4 धावा. फ्लाइंग स्टार्ट बाय रोहित धुमाल. चौकारी त्याने ठोकलाय सुधीर आगिवलेच्या विरुद्ध. पहिलाच बॉल डॉट होता. त्यानंतर षटकार आला डाऊन द विकेट आणि हा चौका स्क्वेअर ऑफ द विकेट. मैदानाच्या 4ही बाजूला चांगले बॅटिंग करत असताना वॅगन व्हील सजवून असताना बॅट्समन रोहित धुमाल टीमचा दाफलक पोहोचला. इन डबल डिजिट डबल फिगर. 10 रन ऑन द बोर्ड. 10 धावा आहेत दाफलकावरती. 3 बॉलचा खेळ इथे समाप्त झाला. अखेर फील्डमध्ये चेंजेस. मिड विकेटला फिल्डर सरकलाय आणि त्याचबरोबर लॉंग ऑफचा फिल्डर येतो वाडेश लॉंग ऑनला सचिन कोहले आहे. रन झालेले आहेत बॅटिंग करत असताना मानिवली टीमचे 10. 10 रन ऑन द बोर्ड. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत रोहित. विषयमध्ये लॉफ केलाय ऑन द राईट. सुपर बॉल ड्राईव्ह. मिडनवरून चेंडू मागे चालला वाटेश लॉंगॉनच्या दरम्यान. सचिन कुर्लेची फेक थोडी यष्ट्यांपासून बाजूला गेली आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट करत असताना बॅट्समन रोहित धुमाल. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेल कॉलिंग ऑल्सो. डबल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 12 या आकड्यावरती 12 रन ऑन द बोर्ड. धावफलक जाऊन पोहोचला. सद्यस्थितीला ते 12 या धावसंख्येवरती. 4 बॉलमध्ये 12 रनचं कॉन्ट्रीब्युशन इंडिव्हिज्युअल रोहित धुमालचं. यावेळेला आउटसाइड एज घेतली गेली. फटका फसल्या. बॉल विथ व्हाट अ कॅच. कॉन्फिडन्स दाखवला क्षेत्ररक्षकाने. आय विल शुअरली टेक. येस आय एम इन ऍक्शन. आणि ती कृती त्याने ते करून दाखवली. फलंदाज होतोय बाद. रोहित धुमाल बॅक टू द पॅव्हिलियन. हा मोठा धक्का पोहोचला बॅटिंग करणाऱ्या मानिवली टीमला. फलंदाज बाद.
फलंदाज इथे बाद होता. फ्रंट लेग पुढे सरसावत असताना फटका एक्झिक्यूट करायचा होता. इनफिल्डच्या डोक्यावरून फटका मारायचा होता. बट लास्ट मोमेंटला बॅट अँड बॉलमध्ये संपर्क चांगला झाला नाही आणि बॅकवर्ड पॉईंटच्या फिल्डरनं चांगला झेल तिथे टिपला. फलंदाज बाद. स्वतःची बॉडी स्ट्रेच करत असताना त्यानं हा बॅलन्स झेल तिथे टिपला. फलंदाज बाद होत असताना रोहित धुमाल हा पहिला धक्का पोहोचला. बॅटिंग करणारी टीम मानिवली संघाला 12 या धावसंख्येवरती आणि मैदानामध्ये सध्याच्या घडीला तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झाला बॅट्समन रणजित. स्टील 1 to go. पहिल्या षटकातील अजून एक बॉल शिल्लक. 12 रन खर्च केल्यानंतर सुधीर आगिवलेनं केलेलं एक कमबॅक आणि त्यापेक्षा म्हणेल मी फिल्डरनं केलेली अतिशय देदीप्यमान कामगिरी. क्षेत्ररक्षणाचं स्टँडर्ड फिल्डिंगचा दर्जा इथे जपत असताना संघ जर्मन कांडोल. रन झालेले आहेत 12. 12 रन ऑन द बोर्ड. षटकार चौकार ठोकला होता रोहितनं. त्यानंतर त्याला मोह आवरता आला नाही. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तो बाद झाला. टीमची धावसंख्या आहे 12. यावेळेला बाफुडू देऊन विषयमध्ये फटका इम्प्लिमेंट केला. फिल्डर पोहोचतो स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग. पहिल्याच ॲक्शनमध्ये बॉलला तिथे थांबवलं. रन इथे मिळणार नाही या बॉलवरती बॅट्समन मुकेशला. पहिल्या षटक इथे समाप्त झाले. पहिल्या ओव्हरचा खेळ अखेर इथे कंप्लीट होतोय आणि बॅटिंग करत असताना मानली टीमचा धावफलक जाऊन पोहोचलाय. ते म्हणजेच एका विकेटच्या नुकसानामध्ये 12 रन 12 या धावसंख्येवरती. टीमचा डाव सावरत असताना सध्याच्या घडीला बॅट्समन रणजित जे मैदानाकडे दाखल झालेत नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आणि त्याच बरोबरीनं सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकिंग एंडवरती बॅट्समन दाखल होतोय तो म्हणजेच मुकेश. 12 धावेची सुरुवात तर आली आहे मानवली टीम करता. एक विकेट त्यांनी गमावली आहे. बट मी म्हणेल जो पाया इथे रचला आहे बॅट्समन रोहित धुमालला त्या जागी कळस बनून कोण उभारेल हा देखील मोठा प्रश्न आहे. दुसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले बिटवीन प्रोग्रेस बॉलिंग ट्रॅकवरती प्रकाश कुर्ले लेफ्ट हँडेड बॉलर आहे. मागच्या मॅचमध्ये ज्यानं चांगली कामगिरी केली होती टीम जर्मन कालोल संघाकरता. कॅप्टननं त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि बॉल सोपवलाय प्रकाश कुर्ले यांच्या हातामध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती रणजित. ओरदी विकेट प्रकाश. ओरदी विकेटनं पहिलाच बॉल. अंपायरकडे नक्कीच विचारणा केली जाते. बट बॉल सरळ निघून चालला मिडल आणि लेग स्टिक वरून. विकेट किपर राजेश देसले यांच्या हातामध्ये हा तो डॉट बॉल. वेग चांगला आहे प्रकाश कुर्ले यांच्याकडे. टप्प्यावरती सातत्याने त्यांचं नियंत्रण असतं आणि ती सुरुवात या मॅच मध्ये करून देत असताना फुलर लेंथ होता. ऑन साईडला ड्राईव्ह केला. मिडनवरून चेंडू मागे चाललाय. वाडिश लॉंगॉनच्या दरम्यान फिल्डर पोहोचला सचिन कुर्ले. दुसऱ्या धावेचा मानच मुकेशचा आणि 2 रन इथे वेगानं कंप्लीट. वेल रनिंग बिटवीन द विकेट अँड वेन कॉलिंग असो. 2 धावा जबरदस्त गतीनं वेगानं इथे कंप्लीट करत असताना दोन्ही हे बॅट्समन डबल नंतर टीमचं हे धावफलक सद्यस्थितीला पुढे पोहोचत आहे ते म्हणजे 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन द बोर्ड. यावेळेला लोगो फुल टॉस. संधी निर्माण झाली दाबाची आणि विकेट टेकिंग चान्स इथे मिस केली आहे ती म्हणजे जर्मन कानोल संघानं. थ्रो वेगवान दिला. शॉर्ट मिड विकेटच्या फिल्डर सुधीर आगिवले आणि हा बॉल गॅदर करता आला नाही आहे स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलर प्रकाश कुर्लेला. फलंदाज इथे बचावला तेव्हा बलवत्तर होतं. रिटर्न क्रीज मध्ये तो सुखरूप पोहोचला. आणखीन एकदा वॅड होईल. मानेली टीमच्या टोटल मध्ये रन झालेले आहेत 15. स्ट्रायकिंग एंडमध्ये बॅट्समन मुकेश. यावेळेला फटका बसला बॉल वेत बॅटन ऑफ द बॉट आणि इथे कॅच ड्रॉप. सोपा झेल होता आणि सोपा झेल इथे सुटला. दुसऱ्या धावेचा मानस आणि 2 धावा अगदी सहजरित्या इथे कंप्लीट. कम्युनिकेशन साधलं होतं दोन्ही बॅट्समननं. पहिल्या मोमेंटला पाहिलं कॅच ड्रॉप झाली आहे आणि तेव्हाच दुसऱ्या धावेचा कॉल इथे दिला आणि 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट देखील करत असताना बॅट्समन मुकेश डबल नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सद्यस्थितीला मैदानामध्ये संपन्न होत असताना बॉल तयार प्रकाश. या वेळेला लेनचा खूप चांगला वापर. प्रॉपर गुड लेन दिली होती. आउटसाइड ऑफस्टिक पिचिंग झाला हा बॉल आणि त्यानंतर जबरदस्त वेगानं सरळ ट्रॅव्हल होत असताना विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती. आणखीन एक चांगला चेंडू आपण पाहत आहोत प्रकाश कुर्लेच्या स्पीलमधून. त्याने दुसऱ्या षटकामध्ये इकॉनॉमिकल कामगिरी केली आहे जर्मन कानोल या टीम करता. रन झालेले आहेत 17. फुल टॉस बॉल आउटसाइड एज घेतली गेली बॅकवर्ड पॉइंटला. फिल्डर बॉलच्या खाली इक्वल इथे गन
जजमेंट चांगलं राहिलं आणि त्यानंतर हा सोपा झेल तिथे टिपला गेलाय. फलंदाज बाद मुकेश बॅक टू द पवेलियन. 2 षटकांचा खेळ ते संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस 17 धावसंख्येवरती बॅटिंग करणाऱ्या मानिवली टीमला पोहोचलाय मुकेशच्या रूपानं हा दुसरा धक्का. हात खुलं करत असताना कॅप्टन मागच्या सामन्यामध्ये जिथे थांबला होता तिथून पुन्हा एकदा त्यांना सुरुवात आपल्या इनिंगला केली आहे. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 4 धावेच्या साथीनं संघ पुढे सरकलाय. मानिवली टीमची टोटल आहे 21 रन. या वेळेला लाईन इथे खराब आहे. अंपायर सिग्नल इट इज वाईड आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग आणि त्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये एक एक्स्ट्रा रन ऍड होईल. बॅटिंग करणाऱ्या मानली टीमच्या अकाउंटमध्ये रन झाले 22. मोहन गोंदली यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी 575 रुपयाचा प्राइज इथे अनाऊन्स होता. राऊंड विकेटनं क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न. थापॅडवरती आदळला हा बॉल. त्यानंतर गल्ली आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दरम्यान फिल्डर पोहोचतोय. बॅकअप देत असताना रन इथे मिळणार नाही. हा तो डॉट बॉल. जबरदस्त लाईन होती या चेंडूची. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग झाला आणि त्यानंतर थोडा स्कीट होत हा बॉल सरळ आदळला थापाडवरती. बॅट्समन चेंडू गोंदलीच्या. हा डॉट बॉल. धावफलक स्थिर आहे. रन झालेले आहेत 22. 22 रन ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. हे 3रं षटक सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे पहिल्या इनिंगचं. ऑन साईडला स्विंग करण्याचा प्रयत्न. या वेळेला देखील टायमिंग होत नाही. शफल झाले होते ऑफ कडे आणि त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट फटका सजवायचा होता. स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग झोन टार्गेट करायचं होतं चेंडू गोंदलीला. बट हा प्रयत्न देखील त्याचा इथे फसला आणि पहिल्या चौकारानंतर हा लागोपाठचा दुसरा डॉट बॉल जयेश ठाकरेच्या स्पेलमधून. चांगली बॉलिंग. राहुलने विकेटनं अक्रॉस द बॅटेड ऑन साईडला टर्न केला. हा बॉल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या दरम्यान फिल्डर पोहोचला. बॉल उचलण्याकरता थोडा उशीर केला. सनी कुर्ले होते त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 2 धावा अगदी सहजरित्या कंप्लीट करत असताना बॅट्समन चेंडू गोंडी. संधी निर्माण झाली होती. फिल्डर पासून बॉल थोडा बाजूला गेला आणि त्या संधीचं सोनं करत असताना दोन्ही बॅट्समन डबल नंतर टीमची टोटल पुढे सरकले 24 ऑन द बोर्ड. 24 धावा आहेत धावफलकावरती. ऑन साईडला हुक केला हा बॉल. फिल्डर आहे डीप मध्ये स्कोर लेगला. जजमेंट आता मात्र चांगलं राहिलंय. थ्रो दर्जेदार दिला. स्ट्राइक गेट वरती मिळेल ती फक्त एकच धाव. सिंगल रन नंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचेल. रन झालेले आहेत 25 ऑन द बोर्ड.
स्टिल 1 to go. तिसऱ्या ओव्हरचा आहे लास्ट बॉल. स्ट्रायकिंग एंडवरती आहे बॅट्समन रणजित. या वेळेला बाफुट देऊन पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. टप्पा पडल्यानंतर बॉल वेगाने निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. हा डॉट बॉल तिसरं षटक मैदानामध्ये समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस 8.33 धाब्याची धावफलकावरती धावगती मेंटेन ठेवत असताना मानिवली टीमचा धावफलक जाऊन पोहोचला ती 2 विकेटच्या नुकसानामध्ये 25 या आकड्यावरती. प्रकाश कुर्लेनं केल्यानं कमबॅक. त्यानंतर चांगली बॉलिंग राहिली जयेश ठाकरेजी आणि सेकंड स्पेलमध्ये कॅप्टननं बॉल सोपवला आहे प्रकाश कुर्लेच्या हातामध्ये. सांघिक या डावाचं हे 4थं षटक तर वैयक्तिक 2रं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय प्रकाश कुर्ले. स्ट्रायकिंग एरियावरती सामोरं जाईल फलंदाज चंदू गोंदले. हायवे एन कडून सध्याच्या घडीला हे 4थं षटक प्रगती पथावरती. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन पासून थोडीशी दूर राहिल्या. स्ट्रगल केलं या डावामध्ये या इनिंगमध्ये चंदू गोंदली यांनी, कारण ज्या प्रकारे पॅटर्न बॉलमध्ये मिडलिंग हवं ते मिडलिंग इथे होत नाही आहे आणि हा बॉल देखील थेट निघून येतो विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. टीमची टोटल स्ट्रीप रन आहेत 25. या वेळेला लोव फुल टॉस बॉल विषयमध्ये फरक एक्झिक्यूट केला. मिड ऑफ वरून चेंडू मागे चालला. डीप मध्ये फिल्डर आहे वाडिश लॉंग ऑफच्या दरम्यान. थ्रो थोडासा खराब दिला होता त्या क्षेत्ररक्षकांना, बट तो स्वतःला सावरत बॅकअप देत असताना विकेट किपर मिळेल ती फक्त एकच रन. सिंगल डबल स्कोर कार्डवरती फार मोठा इम्पॅक्ट, फार मोठा परिणाम, फार मोठा प्रभाव तुम्हाला पाहायला मिळणार नाही आहे, कारण रन झालेले आहेत 26. धावांचे आकडेमोड सध्याच्या घडीला 26 वरती जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट बाद झालेत. सेकंड स्पेलमध्ये प्रकाश कुर्ले चांगली गोलंदाजी करत असताना स्ट्रायकिंग एरियावरती रणजित. ऑनसाइडला उचलण्याचा प्रयत्न, ओव्हर पिच बॉल बॅट अँड पॅड मध्ये टप्पा पडल्यानंतर वेरदाना निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. गती जबरदस्त आहे. लेफ्ट हँडेड बॉलर जेव्हा राईट हँडेड बॅट्समनच्या समोर बॅटिंग करत असतो तेव्हा नॅचरल फायदा इथे मिळत असतो. नॅचरल आउटफिट बेनिफिट असतं लेफ्ट हँडेड बॉलरला आणि ते ॲडव्हान्टेज इथे मिळाले प्रकाश कुर्लेला. आणखीन एक डॉट बॉल. धावसंख्या स्थिर, धावा आहेत 26. या वेळेला फटका बसला बॉल हवेत. कॉटन बॉलची संधी आणि संधीचं सोनं इथे झालं नाहीये. कॉन्फिडंट होता येस आय विल टेक आणि त्यानंतर विकेट किपर बॅकअप देत असताना जीवदार मिळालाय रणजितला. तोपर्यंत अंकित झाली ती आणखीन एक धाव आणि एका धावेच्या साथीनं संघाचा धावफलक पुढे पोहोचत असताना 27 धावा धावफलकावरती. स्टील 2 to go. जुनी 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. इकॉनॉमिकल षटक हाताळलंय प्रकाश कुर्ले यांनी या मॅच मध्ये. स्ट्रायकिंग एंडवरती चंदू. ऑनसाइडला पुल करण्याचा प्रयत्न, यावेळेला देखील लाईन पासून बाजूला झाले चंदू. आउटसाइड ऑफ स्टिक पिचिंग ब्लाइंड स्वीप ऑफ द बॅट पाहायला मिळाली. सातत्यानं ऑनसाइडला फटका खेळण्याचा प्रयत्न होतोय. पाफुडे थांबून वेट करत आहेत, बट कनेक्शन अजूनही जुळलेलं नाही आहे. हा देखील येतोय डॉट बॉल. कामगिरी चांगली राहिली आहे मॅचमध्ये प्रकाश कुर्लेची. 5 बॉलचा स्पेल संपलाय. रन खर्च केली 2. पूर्णपणे जखडून ठेवलाय मानिवली टीमच्या बॅट्समन्सला. ह्या वेळेला देखील स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक भन्नाट गतीचा बॉल सरळ बीट करून चालला चंदू गोंदलीला विकेट किपरच्या हातामध्ये. 4थ्या षटकामध्ये देखील प्रशंसनीय कामगिरी या मॅच मध्ये प्रकाश कुर्लेची राहिली आहे. 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय आणि बॅटिंग करत असताना मानिवली टीमचा धावफलक जाऊन पोहोचला ते म्हणजे 2 विकेटच्या नुकसानामध्ये 27 या धावसंख्येवरती.
फक्त 7 धावा आणि 1 सफलता टिपली होती म्हणजेच प्रकाश कुर्लेने. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी काय असते ही खासियत आहे गोलंदाजाची आणि ती खासियत इथे त्यानं पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. यानंतर आजच्या दिवसातील अखेरचा सामना असेल एसएन बॉयज संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्ध या सामन्यातील विजय संघ आणि जांभोरी संघ. आपली उपस्थिती आपण दर्शवायची आहे कारण पहिल्या दिवशी तुम्हाला आम्ही कॉल दिला होता प्री क्वार्टरसाठी तुम्हाला शुक्रवारी मैदानामध्ये दाखल व्हायचं बरोबर 4 वाजता आणि लॉट्समध्ये देखील अशा प्रकारची सूचना आम्ही पोहोचवली होती. तर आपण आले असाल तर आपली उपस्थिती दर्शवायची आणि आयोजकांची संपर्क साधायचा आहे. पहिल्या दिवशी हा संघ क्वालिफाय झाला होता जांभोरी. दुसरा दिवस गाजवला होता बोरशेती आणि तिसऱ्या दिवसामध्ये इसगाव संघ क्वालिफाय झाला. बोरशेती संघाला त्यांना डॉमिनेट केलं प्री क्वार्टर मध्ये. ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, फटका फसला, बॉल वेत प्रकाश कुर्ले बॉलच्या खाली पोहोचलाय. व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द ट्रॉफी आणि चांगला झेल इथे टिपलाय. जेथे जेथे प्रकाश कुर्ले जातोय तिथे तिथे कानोल संघ मात्र आनंद आणि जल्लोष साजरा करतोय. फलंदाज होईल बाद. रणजित बॅक टू द पॅव्हिलियन. राहुल पाटील प्रकाश कुर्ले यांच्या हातामध्ये तुम्ही बॉल सोपवा, त्यांच्या हातामध्ये कॅच सोपवा. आज कुठलीही संधी तो सोडणार नाही आहे कारण ही जो वॉरियर तो योद्धा आहे आणि या मॅच मध्ये तो लढला आहे टीम जर्मन कानोल संघा करता. व्हाट अ कॅच, ब्रिलियंट एफर्ट इन टू द डीप. रणजित बाद झाला. न्यू बॅट्समन मैदानाकडे दाखल होतोय. महेश रन झालेली आहे टीमची 27. पहिल्या मॅच मध्ये धावसंख्येचा अक्षरशः पाऊस पाडला होता. टीम मानिवली संघांना 85 धावा त्यांनी उभारल्या होत्या. 3 रन पॅनल्टीच्या एकूण टीमची टोटल झाली होती 5 ओव्हरची 88 आणि तोच संघ आता महत्वाच्या मॅच मध्ये मात्र धावसंख्येच्या दुष्काळाला सामोरे जातो. हे लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट आहे. इथे अशा प्रकारचे फेरबदल सातत्याने तुम्हाला पाहायला मिळतात. रन झालेले आहेत 27. सनी कुर्लेच्या खात्यामध्ये सुयश पहिल्याच बॉलवरती. या बलीला फुललेत भन्नाट गटी, जबरदस्त लाईन, गती इतकी प्रचंड आहे की बॅट आणि बॉल यांच्यामध्ये संगम तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. हा देखील येतोय डॉट बॉल. स्वतःला स्टेज केलं ज्या प्रकारे प्रकाश कुर्लेने कॅच ऑफ द टुर्नामेंट इथे टिपली आहे. गोलंदाजीमध्ये कॉन्फिडन्स आणि तोच आत्मविश्वास आता क्षेत्रक्षणामध्ये देखील जाणवतो. या वेळेला ऑन साईडला टर्न केला हा बॉल. मिडविकेटच्या दरम्यान फिल्डर पोहोचला. अमोल विषय बॉल त्याच्यापासून थोडासा बाजूला गेला आणि 2 धावा या बॉलवरती अगदी सहजरित्या ते कंप्लीट होत आहेत. डबल नंतर टीमची टोटल पुढे पोहोचेल 29 ऑन द बोर्ड. 29 धावा आहे धावफलकावरती. सध्याच्या घडीला 5वं षटक प्रगती पदावरती आहे. 5th ओव्हर इन प्रोग्रेस. स्ट्रायकिंग एंडवरती आहेत बॅट्समन चंदू जो टीमचं कॅप्टन आहेत. या वेळेला लोगो फुल टॉस बॉल, टायमिंग होत नाहीये. फील्डिंग खराब झाली आहे. 2 क्षेत्राच्या दरम्यान मिसकम्युनिकेशन, मिसअंडरस्टँडिंग आणि बॉल निघून चाललाय. 2 क्षेत्रकांच्या मधनं सीमारेच्या बाहेर मिसफिल्डचा येतो हा चौकार. चौकारानंतर टीमचा धावफलक पुढे पोहोचत असताना 33 धावा आहेत स्कोरबोर्ड वरती. स्टील 2 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. या वेळेला क्रशर यॉर्कर, स्विंगिंग यॉर्कर, भन्नाट चेंडू, प्रत्युत्तर नाहीये फलंदाजाकडे. अक्षरशः शाहरुखानने चित केलंय, नामोहरण केलंय, धोबी बजाट केलंय ते म्हणजे स्ट्रायकिंग एरियावरती बॅट्समन चंदू गोंडलीला पायामध्ये बेड्या ठोकण्याचं काम करत असताना सनी कुर्ला वेल बॉलिंग. 33 रन स्कोरबोर्ड वरती. पहिल्या इनिंगचा हा लास्ट बॉल. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. थर्डमॅनच्या दिशेला सौरभ जज करतोय. लेगबाच्या रूपाने ही 1 रन इथे ऍड होईल. 5 ओव्हरचं पहिलं सत्र ते समाप्त झाले आणि 5 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या एकूण अंकित झाली ती म्हणजेच मानिवली संघाची 34 रन.
आपण बघतोय तर टार्गेट आहे 34 धावा फक्त धावपलकावर लावल्या आणि 35 धावांचं माफक आव्हान इथं मात्र दिलं गेले आहे आणि ते पण 5 षटकांमध्ये 35 धावा मित्रांनो आपण पाहिल्या तर फक्त आणि फक्त 7.00 ची सरासरी इथे मात्र कायम ठेवावी लागेल या महत्वाच्या अनन्यसाधारण महत्व असणाऱ्या या सामन्यामध्ये. आणि मी तर म्हणेल ही संधी चालून आलेली आहे ते कानोल्या संघासाठी, किंबहुना चालून आलेली हा शब्द तितका योग्य नाहीये कारण त्यांनी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि काय गोलंदाजी केली मित्रांनो. अचूक टप्पा, भेदक मारा निश्चितपणाने आणि भरधावा गतीने सर्व गोलंदाज त्यांची गोलंदाजी करताना आपण पाहत होते आणि सांघिक यशाने निश्चितच यश मात्र त्याने पहिल्या या सत्रामध्ये मिळवलं. पाहूया इथे मात्र सचिन आणि राजेश नावाचे 2 फलंदाज खेळपट्टीकडे मार्गक्रमण करतात. या अगोदरच्या सामन्यामध्ये निश्चितच त्याने अनबिटन पार्टनरशिप केली होती आणि भागीदारी उभारली होती. 55 धावांची गरज असताना एकही गडी न गमावताना अगोदरच्या राऊंडमध्ये कानोल संघाने तो सामना जिंकला होता. इथे मात्र त्याहीपेक्षा कमी धावा आहेत आणि जी स्टेज आहे 1 स्टेप अहेड आहे, परंतु तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे मित्रांनो तो प्रतिस्पर्धी सहजासहजी हार मानणारा नाहीये. धावपलकर धावा जरी कमी असतील तरी त्यांच्याकडे सुद्धा अप्रतिम अशा पद्धतीचे भेदक गोलंदाजी करणारे गोलंदाज आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला मात्र अगोदरचा अटॅक आणि आताचा बॉलिंग अटॅक यामध्ये डिफरन्स निश्चितच पाहायला मिळेल. पाहूया सचिन कुर्ले याच्यासाठी संधी आहे. तुम्ही जर षटकार मारला तर प्रत्येक षटकारासाठी 251 रुपयाचं रोख पारितोषिक तुमचे ज्येष्ठ बंधू रघुनाथजी कुर्ले यांच्याकडून तुम्हाला मिळेल. पाहूया इथे मात्र रोहित धुमाल रेडी असतील गोलंदाजीसाठी. या अगोदरच्या सामन्यामध्ये काय सामना मित्रांनो तिथे तो राहिला होता रोहित धुमाळ त्याचबरोबर चंदू या सगळ्यांसाठी. परंतु क्रिकेट आहे, प्रत्येक वेळेस नवीन परिस्थिती असते आणि नवीन परिस्थितीचा सामना करावा लागतो. प्रत्येक चेंडू नवीन असतो आणि म्हणूनच सचिन रमेश तेंडुलकर याला मित्रांनो भारतरत्नही मिळालं. फार मोठी कारकीर्द त्याची राहिली आहे. परंतु प्रत्येक सामन्याच्या अगोदर सकाळच्या सेशनमध्ये किंवा रात्रीच्या सेक्शनमध्ये निश्चितच प्रॅक्टिस करत असताना तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळत होता आणि निश्चितच म्हणूनच अनिश्चित हा खेळ आहे मित्रांनो. कधी कोणती परिस्थिती तुमच्या समोर येईल आणि तुमच्याकडे ही परिस्थिती हाताळण्यासाठीचे ए प्लॅन बी प्लॅन अशा पद्धतीचे रोडमॅप्स तयार पाहिजेत. पाहूया इथे मात्र 35 धावा धावपलकावर गाठायच्या आहेत ती फलंदाजी करताना. यानंतर या सामन्यामध्ये कानोल्या संघाला गेम इज ऑल सेट. चंदू धुमाल ऑन इज बॉलिंग मार्क गेटिंग रेडी टू सचिन कुर्ले. येस गेम इज ऑन. पहिला चेंडू फुल लेंथ आहे, झेल घेण्याची कोणती संधी नाहीये. इनफॅक्ट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय हुलकावणी देऊन दुसऱ्या प्रयत्नामध्ये चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करण्यामध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र यशस्वी ठरतोय आणि पहिल्या चेंडूवर व्यक्तिगत स्वतःच सांघिक संघाच्या धावसंख्येचा श्रीगणेशा करत असताना सचिन कुर्ले नावाचा फलंदाज आपण पाहतोय. 2 धावा धापलकडे आल्या. मोहन गोंधळी यांच्याकडून रोहित धुमाळ याच्यासाठीचं पाठबळ वाढवलं जात आहे. विकेट हॅट्रिकसाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पाहूया या अगोदर एका कॅचसाठी योगेशजी सावळे यांच्या मार्फत 500 रुपयाचं कॅश प्राइज रोशन याला दिलं गेलं. आताचा चेंडू झेल घेण्याची संधी, ट्रॅप आहे, जाळं विंगलं होतं. बिग फिश इंटू द नेट, बिग विकेट लॉस. झेल टिपला गेला. मोहनजी गोंधळी यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. नवीन फलंदाज अमोल फलंदाजी मार्कवर जाताना आपल्याला पाहायला मिळेल. अमोल आणि राजेश नावाचे 2 फलंदाज असतील. या अगोदरच्या सामन्यामध्ये अनबिटन 55 रन्सची पार्टनरशिप केली होती कानोल संघाने. इथे मात्र आता 2 या धावसंख्येवर 1 गडी बाद झाला. पुन्हा नेहमीची सूचना दिली जाते. संभाजीनगर संघासाठी सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण समालोचन कक्षामध्ये डाव्या साईडला अमोल कथोरे यांच्याबरोबर संपर्क साधायचा आहे. आपण आल्याची ती मात्र ऑफिशियल नोंद द्यायची आहे. तुमचा अटेंडन्स असेल तो भरून घ्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नवीन तयार असेल. पाहूया
रोहित नावाचा हा गोलंदाज आहे. आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. या षटकातील तिसरा चेंडू घेऊन P1चा पॉवर प्लेचं षटक पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी होते. धावपलकर धावा फार कमी डिफेंड कराव्या लागतील. मोठा फटका आहे अमोल विषयाचा ब्रँडेड शॉट आपण पाहतोय आणि चेंडू एक बाउन्स मध्ये सरळ जातोय. सीमारेषेच्या पलीकडे जाणारा 4 धावांसाठीचा नेत्रदीपक चौकार. पहिला 2 चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळले होते रोहित आणि यानंतर पुढे ठेवण्यात आलं समोर आमंत्रण. देर वॉज इन्व्हिटेशन ऑफ इट अँड टोटली ऍक्सेप्टेड बाय द अमोल विषय अँड मेक यूज ऑफ इट. 4 runs acquired. With the help of these 4 runs, score is 6. Once again getting ready Rohit Dhumal, this time to Amal Vishay. Yes, once again good looking stroke, firmly hit it. Well fielded by the fielder. Meanwhile, batsman had enough time to get 1 run. Quick and cheeky single. With the help of this cheeky single, score will move on 8 run. With the loss of 1 wicket, this is the very first over is in progress, being bowled by Rohit Dhumal. Once again getting ready, Rohit Dhumal on his bowling mark will bowl now to Rajesh. First time got the chance to get on the striking end. Rajesh has done very well for in previous game for his team. Has that all capacity to hit the ball all over the ground in all section, all parts of ground. This time right up into the block hole, leaving the off stump and here comes the dot ball. Score is steady 7 with the loss of 1 wicket. Once again Rohit Dhumal, here he goes to Rajesh. Good looking stroke into the leg side region. There is a fielder, cannot stop the ball. Yes, ball is racing all the way for 4 runs. Yes, 4 more. Completion, it marks the first over completion. 11 on board with the loss of 1 wicket and first over is completed. 35 is the target and now the equation 24 more to go and 24 more to win. Equal equation, ball to run equation we can see. We will have to see the next bowler, very second bowler who will given the responsibility to bowl the second over. Yes, Chandu on his bowling mark definitely. This is a over of first power play. Second over will be bowled by Chandu. Cricket is a game of teamwork and teamwork means dream work. Coming together is a beginning, staying together is a progress and working together is a success. We will have to put collective efforts to win the games. The flock of pigeons are going alongside the ground. There was a sweet sound, flocking sound itself. Chandu on his bowling mark, getting ready to bowl this time. Amol Vishay has got that opportunity to hit 1 4 run earlier. This time full and delivery. Good looking stroke. Very well fitted by the fieldsman, unable to hit that stumps. Direct hit was needed, unsuccessful attempt. 1 run will be added to the score. 12 runs on the board with the loss of 1 wicket. This is the second over is in progress. 35 is the target. Once again getting ready, Chandu. He is a good leader and a leader must inspire his team, or else the team will expire. Yes, once again ready. This time to Rajesh. Finds the fielder eventually. There is a chance of run out. Missed the chance of run out. Yes, 1 run successfully completed at the very last eventually. There was a trap, there was a chance and totally missed out by the fielder.
could not made his mind to which end he should throw the ball. At the very end, he realized and throw the ball to the non-striker end. Meanwhile, one run has been completed successfully. 13 runs on the board with the loss of 1 wicket. Here comes the bowler. Here he goes. This time to Amal, once again taken on the full, ball to the leg side region, ball is racing all the way for 4 run. Yes, it is 4. With the help of these 4 runs, score is on 17 with the loss of 1 wicket, and equation now 21 more delays to go and 18 more to win. 18 runs required to win this game. This is very extraordinary, significant game. This one is has great significance because the team, winning team will have to fight the qualifier of this today. Will get that chance this time. Leading edge and once again directed was required. Cheeky single was completed. Good bowling performance by the bowlers, but you don't have that much of runs in your pocket. So every single and double will be admired by the teammates of Kanol team. This time a strange kind of delivery. Yes, there is a moaning sound of bowler after he delivers the ball, and that makes the batsman little tougher to play that ball. Chandu once again getting ready to Rajesh now. This time defensive looking stroke. One run is completed successfully. Will there be attempt of second? No. With the help of this 1 run, score is 18 itself. And this is the end of second over. 2 runs have been completed, 19 on board with the loss of 1 wicket. And the equation is 16 more to win, 18 deliveries to be bowled. 16 धावांची गरज आहे. 18 चेंडूंचा सामना करायचा आहे. 3 षटके ते मात्र यानंतर फेकली जातील. 16 धावांची गरज आहे. टीम मीटिंग मित्रांनो करू नका. चला, विनंती असेल मानिवली संघाला वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. आणि तिसरं षटक जोपर्यंत सुरू होत आहे तोपर्यंत आपण जाऊया एका सांगीतिक विश्रांतीकडे. गो टू डीजे. Equation is little easier now. 18 more to go and 16 more to win. 19 on board with the loss of 1 wicket. Here comes the completion of 2 overs. 2 षटकांचा इथे मात्र सामना झालाय, पूर्ण झालाय आणि 2 षटकांच्या अंती 19 धावा धावपलकावर आल्यात. एक गडी मात्र तिथे बाद झालाय आणि 16 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तो कानोल संघाला काहीच साधं सोपं समीकरण समोर आहे. 18 चेंड समीकरण. गोलंदाज रोहित धुमाल गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा तयार होत असताना आपण पाहू शकता. पाहूया आता मात्र या सामन्यामध्ये तितकी मोठी चुरस राहिली नाहीये, परंतु मित्रांनो तुमच्यामध्ये जर अंतिम क्षणापर्यंत झुंज देण्याची जर क्वालिटी असेल तर मात्र तुम्ही छोटी छोटी जी समीकरणं आहेत किंवा छोटी छोटी ही जी आव्हानं आहेत ती पण फार मोठी करू शकता. पाहूया ती करण्याची धमक आणि ते करण्याचं धाडस, त्याचबरोबर ते करण्याचं कौशल्य, चिकाटी जिद्द तुमच्या मनामध्ये पाहिजे. फिल्डिंग सेटिंग थोड्याफार पद्धतीने बदलताना आपण पाहतोय. तर पॉवर प्लेची बंधने ते मात्र पूर्णपणे संपलेत आणि पॉवर प्लेची आचारसंहिता संपल्यानंतर फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 5 गडी मात्र आता सीमारेषेचं प्रोटेक्शन सीमारेषेला देत असताना आपण पाहू शकतो. मिड विकेट रिजनमध्ये एक फिल्डर आहे. ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नर रिजनमध्ये एक फिल्डर आपण पाहतोय आणि समालोचन कक्षाच्या समोर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन रिजनमध्ये एक रोशन नावाचा आपण क्षेत्ररक्षक पाहतोय. गोलंदाज रोहित गोलंदाजीवर पुन्हा एकदा तयार असतील. तिसरं षटक, पहिला चेंडू.
फुल लेंथ आहे. बॅटची काढा घेऊन चेंडू सरळ गेला. फ्लाय स्लिप रिजन मध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू अडवण्यात आला. एकही धाव घेण्याची इथे मात्र संधी निर्माण झाली नव्हती. धावफलक स्थिर आहे ते म्हणजे 19. इथे मात्र काहीसा कम्फर्ट झोन मध्ये असतील ते कानोळ संघ, कारण प्रत्येक चेंडूवर त्यांना रिस्क घेण्याची इथे मात्र गरज नाहीये. 16 धावांची गरज असेल. 17 चेंडूंचा डाव मात्र शिल्लक असेल यानंतर. फुलटॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा दिले. 2-3 बाउन्स नंतर चेंडू अडवला जातो. एक धाव घेण्याची संधी इथे मात्र मिळते आणि एका धाव्याने धफलक एकने वाढतं 20 पर्यंत जाऊन पोहोचलेलं आपण पाहू शकतो. उर्वरित धावामध्ये 15 धावांची गरज असेल. या 15 धावा निश्चितच हे जे टार्गेट आहे ते टार्गेट मला असं वाटतं हा जर सामना शेवटच्या षटकापर्यंत गेला तरी मी कौतुक करेल ते मानवली संघाचं. निश्चितच फार मोठी लढत त्यांच्या माध्यमातून ही ठरली जाईल, कारण फार कमी धावा धावपलकार आहेत. 35 धावा इथे मात्र जिंकण्यासाठी हवेत आणि शेवटच्या अंतिम षटकापर्यंत जर ही गेम तुम्ही खेचून नेली तरी तुम्ही फार मोठी कामगिरी केली असं म्हणायला हरकत नाहीये. अमोल याच्यासाठीचा चेंडू आणि एज अँड टेकन इट्स आउट. आणि हा झेल टिपला ते रणजितजी चहाड यांच्यासाठीच 100 रुपयाचं इथे मात्र कॅश प्राइज झालं. फलंदाजीसाठी विश्वास आता मात्र जर्सी नंबर 1717 मैदानाकडे मार्गस्थ होत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर 15 धावांची गरज असेल. रन बॉल इक्वेशन आलेलं आहे. 15 चेंडू आणि 15 धावा असं हे इक्वेशन आहे. मला असं वाटतं यानंतर मी अगोदरच उल्लेख केला आहे की अंतिम शेवटच्या जर षटकापर्यंत हा जर गेम गेला तर निश्चितच काहीतरी रंजकता या गेममध्ये आपल्याला सामन्यामध्ये पाहायला मिळेल. पाहूया त्या पद्धतीचं अवधान इथे मात्र एकवटलं जात आहे का गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. गोलंदाज रोहित गोलंदाजी मार्कवर तयार असतील. सामना करतील विश्वास. याच्यावर विश्वास दाखवलाय. फक्त एक धाव घेण्याची संधी मात्र तिथून निर्माण होईल असं वाटतंय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चेंडू याच्या माध्यमातून डायरेक्ट हिट करण्याचा अननेसेसरी अटेम्प्ट म्हणता येईल, कारण तुमच्याकडे तितक्या धावा नाही आहेत आणि अशा वेळेस थोडेसे कंट्रोल आपण मात्र आपल्या इमोशनला दिला पाहिजे. एक धाव दरम्यान आली. 14 चेंडू 14 धावा असं समीकरण. महत्वाचा अनन्यसाधारण महत्व असणारा हा सामना आणि या सामन्यामध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स या अगोदर विथ दी बॉल कानून संघाने दिलाय. विथ दी बॅट त्यांचं बॅटल इथे मात्र सुरू आहे. 21 ऑन द बोर्ड अँड 14 मोर टू विन. रोहित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रेडी असेल. रोशन नावाचा हा जो क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडंसं वाईड इथे मात्र घेतलं जात आहे आणि गोलंदाजीचा जी लेंथ वापरली जाईल तिचा मात्र अंदाज मित्रांनो इथे मात्र आपण लावू शकतो. पाहूया. शॉर्ट ऑफ गुड लेंथवर चेंडू आपटला जाईल, परंतु इथे आपट बार आणि ज्यावेळी चेंडू आणि फळीचा संपर्क झाला 6 धावांची मोहर लागली होती. 6 धावांसाठीचा आलेला अप्रतिम दणदणीत खणखणीत षटकार. आणि धावफलक 6ने वाढलं. 27 पर्यंत जाऊन पोहोचलं आणि आता मात्र पाहूया 13 चेंडू आणि 8 धावा असं हे समीकरण मैदानामध्ये आहे. गोलंदाज रोहित धुमाळ इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. या अगोदर चांगली गोलंदाजी राहिली होती, पण त्यानंतर एक अपटबार आपण पाहिला, हात ट्रॅकर पाहिला आणि इतका उंच पुरा अशा पद्धतीचा फलंदाज मित्रांनो सहजगत्या तिथे मात्र कनेक्शन पाहिलं आणि ट्रेमंडसली तिथे मात्र कनेक्ट केलं गेलं. 6 धावांसाठीचा षटकार आला. 27 धावा धावफलकावर. 8 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. यानंतर फुलटॉस आहे. झेल घेण्याची संधी इथे मात्र आहे. पाहूया आणि हा झेल मात्र इथे सुटतो. एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल. पंचांचा एक हात समांतर. हा 9 चेंडू 2+1 3 धावा इथे मात्र एकवटल्या जातील. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय. तुम्ही मात्र कोणत्याही पद्धतीने इथे रिव्ह्यू
आज करू शकत नाहीये, तर पंचांच्या बरोबरच आपल्याला जावं लागेल आणि फक्त 5 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. तो फलंदाजी करणाऱ्या कानोल संघाला रोहित पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असेल. आताचा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी, सरळ चेंडू गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, विसावला आणि निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता मात्र इथे झाली. 3 षटकांचा खेळ संपलाय. 10च्या सरासरीने 30 धावा धावपलकर आहेत. 12 चेंडू आणि 5 धावा असं समीकरण. तोपर्यंत आपण जाऊया मित्रांनो ओ टू डीजे, एक सांगीतिक सुरेल मैफिल. डीजे नका विनंती असेल मानिवली संघाला. आता मात्र झालं गेलं, विसरून जावं लागेल. 12 चेंडूंमध्ये 5 धावांची गरज असेल आणि अधिकचा वेळ आपण मिडल कॉन्फरन्स करू नका. लगेचच आपल्या पोझिशन्स आपण घ्यायच्या आहेत. क्षेत्ररक्षकांना विनंती तिथे मात्र आमचे ऑफिशियल पंच आपणासही विनंती असेल, आपण मात्र हा सामना लवकरात लवकर कसा सुरू होईल याकडे प्रकर्षाने पाहायचा आहे. 12 चेंडू आणि 5 धावा. विश्वास फलंदाजीसाठी रेडी असेल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं जातं. अरुण नावाचा हा गोलंदाज. नाव फार सुंदर आहे. अरुण नाव बघितलं तर आपण सूर्याला निश्चितच समानार्थी अरुण शब्द वापरला जातो. त्याचं तेज निश्चितच यांच्याकडे आहे का आणि तेजपुंज अशा पद्धतीने इथे मात्र गोलंदाजी केली जाते का? विकेट हॅट्रिक साठी निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज मोहनजी गोंधळे यांच्याकडून. स्विच इट अटेम्प्टेड, सक्सेसफुल अटेम्प्ट, बॉल इज रेसिंग, 1 बाउंस ओव्हर द रोप ऑल द वे फॉर A1 ब्रँडेड फॉर रन्स. धाव हा सामना जिंकण्यासाठी आहे. 11 चेंडूंचा सामना करायचा आहे. हे धावफलक ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस 11 धावा आणि 1 गडी बाद झाला होता. इथे मात्र आता 11 चेंडू आणि 1 धावेची गरज. इथे मात्र एज घेतली जाते आणि यष्टीरक्षकाच्या मागून चेंडू ट्रॅव्हल करतो तोपर्यंत 1 धाव येते आणि हा आजच्या दिवसातील अतिशय महत्वाचा सामना मात्र जिंकतोय कानोड संघ. जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन. मेनी कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड बॉयज. आणि त्याचबरोबर चांगली लढत तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाली. लो स्कोर सामना होता तरी 4थ्या षटकापर्यंत तो सामना तुमच्या माध्यमातून खेचला गेला. चंदू 11 निश्चितच मानिवली संघाचं गोड कौतुक असेल. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकांतर्फे तुमचं ऋण व्यक्त करतो. आणि मित्रांनो जाऊया या सामन्याच्या सामनावीर किताबाकडे. पाहूया या सामन्याचा सामनावीर प्रकाश कुर्ले याला मात्र आपण सामनावीराचा किताब देतोय. 2 षटका हाताळली, 7 धावा दिल्या गेल्या, 1 गडी बाद केला आणि 1 फ्लाइंग जेट प्रमाणे 1 झेल मात्र तिथे कलेक्ट केला गेला. तो प्रकाश ठरतोय या सामन्याचा सामनावीर. विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येऊन आपण आपल्या सामनावीराचा किताब मात्र घ्यायचा आहे. युट्यूब लवर स्वप्नीलजी पोटे यांच्या मार्फत इथे मात्र या गोलंदाजाला सन्मानित केलं जात आहे. युट्यूब लवर स्वप्नील पोटे ऑन फायर आपण पाहतोय.